नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये सायली आणि अर्जुन वाट बघत असतात की कृष्णाचा फोन अजून का आला नसेल, नक्की काय गडबड असेल तिकडे. आणि त्यानंतर आता इकडे तर कृष्णाने ह्या प्रियाला नांगराला झोपवलेलं असतं आणि नांगराला झुंपून मात्र ती सगळं काही शेत नांगरून घेत असते. रविराज काका आणि कृष्णा मात्र आता ह्या प्रियाची चांगली जिरवतात. सायलीला व्हिडिओ कॉल करून दाखवत असते की सायली बघ, अगं दिसलं ना तुला, कसा वाटला माझा हा नवीन बैल शेत नांगरणारा. तेव्हा प्रिया पूर्णपणे थकून गेलेली असते. तिला काय करावं तेच काही कळत नसतं, म्हणून ती लगेच आता नांगर खाली टाकते आणि आता ती कृष्णाच्या विनवण्या करते की हे बघ मला जाऊन दे. सायली म्हणते की बघ अगं तुझा बैल तर लगेच थकला, दमले, अगं मला जाऊन दे. तेव्हा लगेच कृष्णा म्हणते तुला मी नांगरल्याशिवाय कुठेही जाऊन देणार नाही. रविराज काका रागाने आता प्रियाच्या समोर येतात आणि प्रिया लगेच बाबा असं म्हणणार, तोच लगेच रविराज काका एक सनकणी तिच्या कानामागे ठेवून देतात. आता हे सुद्धा सायली आणि अर्जुनला व्हिडिओ कॉलवर पाहायला मिळत असतं. कृष्णाने सर्व दाखवलेलं असतं की इथे काय सुरू आहे ते. रविराज काका प्रियाला म्हणतात की हे बघ असाच एक जमिनीचा तुकडा मी तुला दिला होता आणि तुला मात्र मी दागिने सुद्धा दिले होते, सगळं काही मी हक्क दिले होते. तू तर काय केलं तर माझी सगळी इस्टेट घशात घालायला निघाली होती, तर त्यामुळे माझ्या प्रेमाची तू अशी परतफेड केली का. तर तेव्हा आता प्रिया रडत असते. रविराज काका म्हणतात की तुला माझ्या आयुष्यामध्ये, तुला माझ्या घरामध्ये मी थारा दिला, हक्क दिले, खरंच त्यावर उलटलीस, त्यामुळे खरंच मी तुला एक गोष्ट सांगतो की तू माझी मुलगी असू शकत नाही, तुझं आणि माझं कोणतंही नातं नाहीच. तेव्हा आता प्रिया नाही नाही करत असते. रविराज काकांनी बरोबर ओळखलेलं असतं की प्रियाने आपलं कोणतंही असं नातंच नाही. रविराज काका रागाने तिथून जायला निघतात. प्रिया म्हणते की बाबा प्लीज ऐकून घ्या. त्यावरती आता हे सर्व काही बघितल्यानंतर अर्जुन म्हणतो की मी आता हे सगळं काही आहे ना याचा एक फोटो काढून ठेवतो, उद्या मात्र हे सगळं काही बघून माझा मूड एकदम बरा होईल. तेव्हा आता प्रिया म्हणते की हे बघ मी तुझ्या समोर हातपाय जोडते, प्लीज माझी कंबर दुखून गेलेली आहे, प्लीज मला इथून जाऊन दे, मी तुझ्या पाया पडते प्लीज. त्यावरती सायली म्हणते की प्रिया अगं ही तर तुझ्या पापांची शिक्षा आहे, परंतु शेत नांगरल्यानंतर जे सत्य तुझ्या समोर येईल ना त्यावेळेस मात्र तुला मेल्याहून मेल्यासारखं होईल. तेव्हा आता प्रिया विनवण्या करत असते, पण कृष्णा म्हणते की तुला कोणी थांबवलं, चल नांगर उचलायचं आणि पूर्ण शेत नांगरून घ्यायचं, चल लवकरात लवकर ते नांगर उचल. तेव्हा आता कशी बशी प्रिया तो नांगर उचलते. प्रियाची अवस्था खूपच आता दयनीय आता कृष्णाने केलेली आहे. प्रियाची पूर्णपणे आता हिने फजिती करून जिरवलेली आहे. सायली अर्जुन यांना फारच आनंद होतो, ते खूप खुशून हसत असतात. तेव्हा कृष्णा म्हणते की सायली बघतेस ना, बघितलंस ना कशी जिरवली. त्यावरती आता अर्जुन सायलीला म्हणतो की चल आता पूर्णपणे आपल्या मनासारखे झाले, निघूयात आपण आता. त्यानंतर अर्जुन आणि सायली घरी निघून येतात. तर प्रिया सुद्धा आता घरी आलेली आहे. घरी आल्यानंतर मात्र ती आता इतकी वेड्यासारखं वागत असते. कपडे, वस्तू, स्टोरूम मधील सगळं काही फेकून देते आणि डोक्याला हात लावून वेड्यासारखी बसलेली आहे. त्याच वेळेस आता तिला मात्र जेव्हा ते प्रॉपर्टीचे पेपर्स घेतले, आपल्या नावावर असणारी प्रॉपर्टी, तिने मात्र ते शेतामध्ये ते पेपर्स लपवण्यासाठी काय काय केलं हे सगळं काही तिला आठवते आणि त्या सगळ्याचा ती विचार करत आहे. ते शेतावर गेल्यानंतर आता त्या माधव काकांनी जो लेप तिच्या अंगाला लावलेला असतो त्याने तिच्या अंगाची इतकी आग झालेली आहे, तो क्षण सुद्धा तिला आठवतो. त्यानंतर सायलीने मात्र तिची चांगली जिरवली, कारण सायलीने म्हणजे कृष्णाने की तिच्याकडून शेत नांगरून घेतलं हे सगळं काही आता तिला आठवत असतं आणि खूपच चिड येते. बैल बनून तिने आपल्याला कामाला जुंपवलं ह्याचा मात्र आता ह्या प्रियाला खूपच राग येतोय. प्रिया आता इतकी वेड्यासारखं वागत असते आणि म्हणते की सगळीकडून माझी कोंडी होते आणि माझ्यासाठी रचलेला हा सापळा तर आणखीनच घट्ट होत चाललेला आहे. सायलीला तर सगळीकडून मदत मिळत आहे आणि ज्या गोष्टीची मला सतत भीती होती तर तीच गोष्ट होऊ शकते, म्हणून मात्र प्रियाने आपलं डोकं पूर्णपणे आवळलेलं असतं. अर्जुन सायलीला कधीही ते रिपोर्ट मिळू शकतात. एकदा की ते DNA चे रिपोर्ट त्यांना मिळाले तर मी प्रिया लोखंडे आहे हे कळल्यानंतर मात्र माझी काही खैर नाही. म्हणून आता प्रिया पूर्णपणे टेन्शन मध्ये असते, काय करावं तेच काही तिला कळत नसतं. काही झालं तरी आता मला मुळाशी घाव घालावा लागेल, जेणेकरून अर्जुन आणि सायलीकडे असणारा माझा सगळ्यात महत्वाचा मोठा पुरावा नाहीसा होईल. प्रियाने कोणाला तरी फोन केलेला असतो आणि त्याला म्हणलेले असते की मी जे काही सांगत आहे ते नीट ऐक, म्हणून प्रियाने पुढच्या प्लॅन बद्दल आता कोणाला सांगितलेलं असतं. त्यानंतर आता ती स्वतःचीच खूप खुश हसते.
त्यानंतर इकडे अर्जुन रूम मध्ये असतो तर सायली त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते. कॉफी दिल्यानंतर ती अर्जुनला म्हणते की बरं झालं अर्जुन सर, आपल्याला रविराज काकांनी वेळेत सावध केलं. शिव आणि कृष्णाने सुद्धा प्रियाला एकदम वेळेत बघितलं. त्यामुळे आपल्याला हे तरी कळाले की प्रिया मात्र रविराज काकांच्या मालमत्तेचे कागद लपवते ते. त्यावरती अर्जुन म्हणतो की हे पक ही प्रॉपर्टी सिनियरची जरी असली तरी सुद्धा ती प्रॉपर्टी त्याने प्रियाच्या नावावर केली होती. त्यावरती सायली म्हणते की प्रियाच्या नाही तर तन्वीच्या नावावर केलेली आहे. प्रियाचा त्यामध्ये एकही रुपया नाही. त्यावरती आता अर्जुन म्हणतो की पण तिला असं वाटतं हे पक तिने पुढचा विचार करून ठेवला होता. जरी तिला आपण घराच्या बाहेर काढलं असतं तरी सुद्धा ती सिनियरच्या पैशाचा वापर करणार होती. त्यासाठीच म्हणून तिने ते पेपर्स लपवले होते. त्यावरती आता सायली म्हणते की हे बघा, जोपर्यंत तिचं खरं सत्य सगळ्यांच्या समोर येत नाही तोपर्यंत मात्र ती असल्या सगळ्या गोष्टी करतच राहणार. एकदा की आपल्या हातामध्ये महत्वाचा पुरावा आला तर आपण वेळ घालवायला नकोय. त्यावरती अर्जुन म्हणते की आता फक्त आणि फक्त आपल्याकडे एक महत्वाचा पुरावा आहे, तो म्हणजे DNA चे रिपोर्ट. कदाचित मात्र तो रिपोर्ट अजूनपर्यंत यायला हवे. मी फोन करतो डॉक्टरांना, विचारतो की काय आहे ते. तेव्हा तो लगेच अर्जुन डॉक्टरांना फोन करतोय. आता तो डॉक्टरांना विचारतो हे बघा डॉक्टर, आम्हाला DNA चे रिपोर्ट केव्हापर्यंत मिळतील. त्यावरती डॉक्टर म्हणतात की मी तुम्हाला कॉल करणार होतो, थोडासा वेळ लागला परंतु आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत रिपोर्ट तुम्हाला नक्की मिळतील. त्यावरती हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो की ठीक आहे, थँक्यू डॉक्टर असे म्हणून तो फोन ठेवतो. आता हे सर्व झाल्यानंतर सायली म्हणते म्हणजे प्रियानी आपल्यामध्ये फक्त आजची रात्र, उद्या मात्र तिचं सगळं सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं असेल. त्यावरती अर्जुन म्हणतो की हे फक्त त्या DNA टेस्टच्या रिपोर्टनुसार आपल्याकडे संतोषचं जे स्टेटमेंट आहे तर ते सुद्धा असायला हवं. पण तोच आहे की असा की त्याने मात्र प्रियाला शांताचा खून करताना बघितलेला आहे. तोच एक आय विटनेस आहे. प्रत्येक पुरावा आपल्या हातात असेल आणि प्रियाने केलेल्या प्रत्येक खुनाचा आणि आता जे काही तिने केलेलं पाप आहे त्याची शिक्षा आपण तिला स्वतः द्यायची. नंतर सकाळी सकाळी प्रिया मात्र कुठेतरी जायला निघते आणि तेवढ्याच समोरून आता अश्विन हॉस्पिटलमधून घरी येतो. तेव्हा लगेच प्रिया म्हणते की अश्विन, अरे बरं झालं तू सकाळी इथेच भेटला, घरात तर आपल्याला कोणीही भेटून देत नाही. त्यावरती रागानेच अश्विन तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की हे बघ, मला तुला भेटायचं नाहीच आणि तुझ्याशी मात्र एकही शब्द बोलायचा नाही. त्यावरती प्रिया म्हणते की अश्विन हे बघ, एक मिनिट माझं ऐकून तरी घे. एकही खोटे आरोप झालेले आहेत त्या सगळ्याकडे माझ्याकडे उत्तर आहे. त्यामुळे हे बघ, जे खरं आहे ते सगळं मला तुला खरं सांगायचं आहे. तर तेव्हा अश्विन मात्र काही न ऐकून घेता रागानेच आतमध्ये जायला निघतो. तेव्हा प्रिया त्याचा हात धरते आणि म्हणते की हे बघ अश्विन थांब. तेव्हा अश्विनला इतका राग येतो. अश्विन रागानेच तिला बाजूला करतो आणि स्पष्ट शब्दात म्हणतो की मला हात लावायचा नाही म्हणून. त्यावरती प्रिया त्याला म्हणते की हे बघ अश्विन ऐकून घे, अर्जुन सायली केव्हापासून माझ्या विरोधात आहे पुरावे शोधतात, कारण त्यांनी ठरवलेलं आहे की मला घराच्या बाहेर काढायचं म्हणून आणि सगळं काही प्लॅनिंग करून ते माझ्या विरोधात खोटं नाटक रचत आहे. तर अश्विन म्हणतो की हे बघ, खोटं ते नाही तर तू बोलतेस, त्यांच्यावर आरोप करू नकोस. त्यावरती प्रिया म्हणते की हे बघ, या अगोदर मात्र माझ्याकडून चुका झाल्या होत्या, त्यावेळेस मात्र तुम्हाला एक संधी दिली होती, पण यावेळेस सुद्धा अश्विन प्लीज मला एक संधी दे. हे बघ, मी स्वतः मात्र खूप सुधारणा करेन आणि तुला तक्रारीची एकही संधी मी नाही देणार. ज्यातील सगळे काही दोष आहेत ते दूर करेल, परंतु लग्नानंतर मी दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात पडले हा आरोप मात्र मी कधीच सहन नाही करू शकत. तेव्हा अश्विनला खूपच राग येतो. अश्विन म्हणतो की गप्प बस, तुम्हाला या घरात तर काय पण स्टोरूम मध्ये सुद्धा नकोय. बघ, आई बाबा दादा वहिनी सायली यांच्या मनामध्ये नक्की काय आहे हे मला माहिती नाही, त्यामुळे मला पूर्ण क्लॅरिटी आहे की तू मला माझ्या भविष्यामध्ये नकोय. त्यावरती प्रिया खूप रडते आणि म्हणते की शेवटी मी माणूस आहे, ते मी प्रेमाशिवाय वाढले आणि आश्रमामध्ये असताना सुद्धा तेवढ्यात ही अस्मिता आपल्या बाळाला घेऊन बाहेर येते. तिला खूपच राग येतो. ती प्रियावर खूपच ओरडते की तन्वी अगं आता तरी लाज बाळग, किती काही झालं तरी आता मी कसे एकटे आश्रमात वाढले. हे बघ, त्याच आश्रमामध्ये सायली लहानची मोठी झाली. एक गोष्ट लक्षात ठेव अगं तन्वी, तिच्या पायाशी सुद्धा उभं राहण्याची लायकी नाही तुझी. हे बघ, तुझ्या आतापर्यंत सगळ्या चुका आम्ही पोटामध्ये घातल्या, पण तू फक्त वाईट स्वभावाची नाही तर वाईट कॅरेक्टरची सुद्धा निघालीस. थोडीशी जरा शरम तुझ्यात असेल तर मात्र स्वतः तू या घरातून निघून जाशील. आता प्रिया रडण्याचे नाटक करते आणि म्हणते की अस्मिता अगं मी असं कसं घर सोडून जाऊ शकते, अगं मी या घरची सून आहे, अश्विनची बायको आहे आणि तरी सुद्धा मी कुठे जाऊ शकते. त्यावरती अस्मिता तिला स्पष्ट शब्दात सांगते की हे तर आमचं दुर्दैव आहे आणि हे बघ, अश्विनला मात्र तू त्याच्या आयुष्यामध्ये परत नकोय, त्यामुळे मी तुला सांगून ठेवते की आता मात्र त्याला कुठलाही त्रास मी नाही होऊन देणार, त्यामुळे खबरदार जर तू त्याच्या आजूबाजूला जरी दिसलीस तर. त्यावरती आता लगेच प्रिया म्हणते की अस्मिता तू असं का बोलतेस ग, अगं तुला आठवतं ना आपली किती छान मैत्री होती, आपले विचार एकमेकींचे किती जुळत होते.
प्रत्येक गोष्ट आपण एकत्र करत होतो. तेव्हा आता अश्विन ही अस्मिता म्हणते की अगं तोच तर माझा खूप मोठा मूर्खपणा होता, माझं नशीब चांगलं मी सावरले या सगळ्यातून. तेव्हा प्रिया तर रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की मला सावरण्याची संधी का कोणी देत नाही. त्यावरती अस्मिता म्हणते की अगं तुला तर खूप संधी देऊन झालेलीच आहे आणि त्यापेक्षा मात्र नेहमी तू आता एक गुन्हा करतच असते, त्यापेक्षाही मोठा. त्यामुळे आता मात्र तुझ्यावर विश्वास आम्हाला ठेवायचा नाही, विषयाची परीक्षा आम्हाला घ्यायची नाही. आणि हे बघ अश्विन, या मुलीने कितीही कांगावा केला तरी सुद्धा तू तिचं ऐकून घेण्याची काही गरज नाही. त्यामुळे चल अश्विन आतमध्ये चल. म्हणून अस्मिता आता अश्विनच्या हाताला धरते आणि त्याला आतमध्ये घेऊन जात असते. प्रिया अश्विनच्या मागे मागे येते आणि म्हणते की अश्विन प्लीज तू असा घरात जाऊ नकोस, माझ्यावर विश्वास ठेव, एकदा तरी माझ्याशी बोल प्लीज अश्विन. म्हणून अश्विनच्या खूप विनवण्या करते, परंतु अश्विन काही न ऐकून घेता अस्मिताच्या सोबत तो आतमध्ये निघून जातो. प्रियाचा पुन्हा पोपट बनतो. आता प्रियाचा इतका चळफाट होतो. ती म्हणते की काय दिवस माझ्यावर आलेले आहेत. अस्मिता सुद्धा मला आज वाटेल ते बोलत आहे. स्वतःच्या पायाखाली काय जळतं ते बघ अगोदर. तुझ्या ते बाहेर अगदी म्हणजे काय करतो तो तुझा नवरा, त्याला सांभाळ ना अगोदर. आणि फक्त माझे हात आता दगडाखाली आहेत, नाहीतर एकेकाला मात्र त्यांची जागा मी दाखवून दिली असती. असे बोलून तावतावाने प्रिया मात्र तिथून निघून जाते. नक्की काहीतरी तिचं आता काम असतं. त्यानंतर आता आतमध्ये सुभेदारांच्या घरात अर्जुन, कल्पना, प्रताप आणि सायली डायनिंग टेबलवर बसलेले आहेत. अर्जुन नाश्ता वगैरे करून म्हणतो की चल मी निघतो आता. मात्र अस्मिता आणि अश्विन आत येतात. त्यावरती आता कल्पना विचारते की काय झालं, तुमचे चेहरे दोघांचे असे का पडलेत बरं. प्रताप म्हणतो की काय झालं अस्मिता, तू बाळाला घेऊन बाहेर गेली होती, तू लगेच परत का आलीस बरं. त्यावरती अस्मिता आता तोंड पाडूनच म्हणते की बाहेर गेल्या त्या मुलीचा चेहरा बघायला भेटला, जी चिडचिड झाली म्हणून आम्ही आत आलो. तेव्हा सायली विचारते की प्रिया मात्र तुम्हाला कुठे भेटली, तुम्ही दोघं स्टोर रूम मध्ये गेला होतात का असं अर्जुन विचारतो. त्यावरती अश्विन म्हणतो की आम्ही स्टोर रूम मध्ये कशाला जाऊ, तिकडे तर मात्र मी बघत सुद्धा नाही, तीच कुठेतरी बाहेर चालली होती, गार्डन मध्ये भेटली होती. त्यावरती अर्जुन विचारतो की नक्की कुठे जात होती. अश्विन म्हणतो की मला कुठे माहिती आणि मला काय करायचं, कुठेही जायना, कुठेही गेली तरी मला काही फरक पडत नाही. तो अस्मिताला म्हणतो की अस्मिता तू तुझ्या रूम मध्ये चल बरं, कुठल्या तरी मेडिसिन बद्दल तू बोलत होती, चल मी तुला दाखवतो. अस्मिता आणि अश्विन आता अस्मिताच्या रूम मध्ये निघून जातात. सायली आणि अर्जुन एकमेकांना काहीतरी खुणवतात, दोघांना काहीतरी बोलायचं असतं. सायली आता अर्जुनला म्हणते की खरं तर प्रिया कुठे गेली हे आपल्याला आता लगेच कळायला हवं. तेव्हा अर्जुन म्हणतो की आपल्या कोणत्याही पुराव्यापर्यंत ती पोहोचायला नको, ती प्रयत्न तर करत राहणारच आहे, तिचे सगळे प्रयत्न आपल्याला मोडून टाकावे लागते. त्यावरती सायली म्हणते की हे बघा अर्जुन सर, खरं तर आता यावेळेस मला तुमच्या बरोबर यायला खूप आवडलं असतं, आई मला नाही सोडणार. त्यावरती अर्जुन म्हणतो निघतो आणि काही जरी वाटलं तर तुमच्या मदतीला मात्र तुमची टीम आहे, तुझ्या मैत्रिणी, त्यामुळे तू काही काळजी करू नकोस, जर काही वाटले तर लगेच मला फोन कर. त्यावरती सायली म्हणते की हो काळजी घ्या. अर्जुन मम्मा आणि डॅडला म्हणतो की येतो मी, असे बोलून तो आता लगेच निघून जातोय. त्यानंतर प्रिया मात्र आपल्या माणसाला भेटायला येते आणि म्हणते की हे पग पुढे काय करायचं तुला माहितीच आहे आणि काय काय माहिती तू मिळवली, जयेश सरांचा पत्ता कळाला का. त्यावरती आता तो माणूस म्हणतो की हो, जयेश सर मात्र चैतन्य सरांच्या घरी आहे. त्यावरती हे ऐकून प्रिया खुश होते आणि गुड असे म्हणते आणि पुढे काय करायचं तुला माहितीच आहे ना, त्यामुळे लगेच कामाला लागायचं आणि हे काम झाल्यानंतर मला कॉल कर, आजच आपलं काम संपून टाकूया. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे मॅडम. त्यानंतर प्रिया त्याला समजावते की हे पग सीसी कॅमेऱ्यावर मात्र लक्ष ठेव, त्या ज्या रस्त्यावर मात्र सीसी कॅमेरे असतील तेथून तू जाऊ नकोस, नाहीतर अर्जुन आणि सायली तुमच्यापर्यंत पोहोचतील, त्यामुळे जे काम आहे ते करताना मात्र काळजी घे, पण मला आता मागे एकही पुरावा सोडायचा नाही. त्यावरती आता तो माणूस म्हणतो की हो नक्कीच कॅमेऱ्यावरती लक्ष ठेवून काम करेल. त्यावरती प्रिया म्हणते की हे पग आणखीन एक गोष्ट, तुझ्या मागावर कोणी येत नाही याची सुद्धा पूर्णपणे तू काळजी घे, लक्ष ठेवून सगळं काही काळजी घेऊन काम करत राहा, मग मात्र यश आपलंच आहे. त्यावरती तो माणूस म्हणतो की ठीक आहे मी कामाला लागतोय आणि तो तेथून निघून जातो. तर प्रिया म्हणते की आता हे काम नक्की माझ्या मनासारखं होईल, त्यासाठी मला पुढची तयारी करावी लागेल. त्यानंतर अर्जुन आणि चैतन्य मात्र आता ह्या जेलमध्ये त्या संतोषकडे आलेले आहेत आणि संतोषला मात्र आता प्रियाने जसे संतोषच्या बायकोला किडनॅप करून ठेवलेलं असतं आणि त्या व्हिडिओ कॉलवर म्हणजे ते व्हिडिओ त्यांनी जो बनवलेला आहे तो सगळं काही आता संतोषला दाखवलेला असतो. त्यामध्ये प्रिया जे काही वागलेली आहे, तुमची प्रियाने मला कसं किडनॅप करून ठेवलं हे सगळं काही संतोषची बायकोला मात्र त्याने संतोषला सांगितलेलं आहे. संतोषची बायको खूप रडत असते. त्यानंतर मात्र आता अर्जुन म्हणतो की हे बघा, तुम्हाला जर आता इथून वाचवायचं असेल तर तुम्हाला प्रियाचं नाव घ्यावंच लागेल आणि हे सगळं प्रियाने खून केलेलं आहे, तुम्ही तिच्या म्हणजे आरोप तुमच्यावर घेतलेला आहे. तर त्यावरती संतोष म्हणतो की नाही प्रिया कधीही मॅडम असं नाही करू शकणार. तर अर्जुन म्हणतो की नाही करू शकणार. तर हे बघा ऐकून घ्या, आता मात्र
लगेच तो संतोषच्या बायकोला फोन करून देतो आणि म्हणतो की हा तुमच्याच बायकोचा नंबर आहे ना, मग तुम्ही तुमच्या बायकोशी बोलू शकतात. त्यावरती संतोष मात्र आता आपल्या बायकोला फोन करतो त्या नंबरवरून आणि व्हिडिओ कॉल केलेला असतो. तेव्हा संतोषची बायको आता संतोष बरोबर बोलत असते आणि दोघंही आता एकमेकांना बघून खूपच रडतात. आता संतोषची बायको त्याला सांगत असते की हे बघा अहो, ती बाई स्वार्थी आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी मात्र ती तुम्हाला नाही सोडणार. अर्जुन आणि सायलीताई खूपच चांगले आहेत, ते माझं ऑपरेशन सुद्धा करणार आहेत, तरी सुद्धा तुम्ही त्या बाईला कशाला मदत करतात. त्यामुळे हे बघा माझं ऐका, अर्जुन दादा आणि सायलीताई तुम्हाला जे काही सांगतात ते प्लीज तुम्ही ऐकून घ्या, तरच मात्र आपल्याला इथून पुढे चांगलं आयुष्य जगता येईल. त्यावरती संतोष म्हणतो की ठीक आहे, मी तुझ्याशी नंतर बोलतो. फोन ठेवल्यानंतर अर्जुन त्याला विचारतो की तू आता तरी खरं बोलायला तयार आहेस का. संतोष रडत असतो आणि खाली मान घालतो. त्यावरती चैतन्य अर्जुनला म्हणतो मला तर असं वाटतं हे बघ अर्जुन, संतोषला मात्र थोडासा वेळ द्यावा विचार करण्यासाठी. त्यावरती आता अर्जुन म्हणतो की ठीक आहे, तुला कधीही खरं सांगावंसं वाटलं तर तुम्हाला नक्की फोन कर. आणि हे बघ तुझ्या बायकोच्या ऑपरेशनची काळजी करू नको, ते आमच्याकडे लागले ते आमच्या अन्नपूर्णा ट्रस्ट मधून होईलच. हे बघ तुझ्या बायकोच्या ऑपरेशन साठी तुला एकही पैसा खर्च करावा लागणार नाही. हे बघ तू खरं बोलायला जरी तयार झालास किंवा नाही झालास तरी सुद्धा काही काळजी करू नकोस, तुझ्या बायकोचं ऑपरेशन ठरलेलं आहे आणि ते नक्की होईल. त्यानंतर आता प्रिया घरी येत असते. ती तर खूप घाईघाईने येत असते आणि पर्समध्ये येताना काहीतरी टाकते. सायली हे सर्व पाहते आणि विचार करते की नक्की हिने पर्समध्ये काय टाकलं आणि कुठून आली असेल ही. मुद्दा मात्र सायली आता दाराशी येते आणि प्रियाला धक्का देते आणि तिला खाली पाडते. त्या क्षणी मात्र आता पर्समध्ये जी काही चिठ्ठी ती टाकत असते तर ती चिठ्ठी खाली पडते आणि सायली लगेच त्या चिठ्ठीवर पाय देते. ती आता रागाने सायलीवर ओरडते की तू मुद्दाम सर्व करत आहे, तर दिसत नाही का तुला तू मी आले म्हणून. त्यावरती आता सायली रागानेच म्हणते की आवाज खाली कर आणि या घरामध्ये तू आश्रित आहे विसरू नकोस प्रिया. त्यावरती प्रिया म्हणते की हे बघ या घरामध्ये मी सरळ रस्त्याने जात होते, तू मला आडवी आलीस. सायली म्हणते की अगं अधूनमधून तुला धक्के देणं खूप गरजेचं आहे, तर आणि नशीब समज की तुला आता छोटे मोठे धक्के बसतील. हे बघ ज्या दिवशी मात्र तुला मोठा धक्का बसेल त्या दिवशी मात्र तुझा कणा मोडेल आणि तुला उभं सुद्धा राहता येणार नाही. तेव्हा आता प्रिया तिला रागाने म्हणते की हो सायली, अगं हे असले स्वप्न बघतच राहा, कारण ते स्वप्न कधीही पूर्ण होणार नाहीत. आणि हे बघ तू मोठा प्लॅन केला होता मला घराच्या बाहेर काढण्याचा, पण काय झालं परत आईनी तर मला घरात घेतलं. मग तसंच एक ना एक दिवस अश्विनच्या आयुष्यामध्ये परत शिरेलच, लक्षात ठेव. आणि मग मात्र तुझी ही वांजोटी चिडचिड आहे तर ती तू करतच बस. असे बोलून प्रिया आता रागाने आतमध्ये निघून जाते. सायलीला जे हवं होतं शेवटी ते मिळालेलं असतं. ती आतमध्ये गेली हे बघून ती लगेच आपल्या पायाखाली ती चिठ्ठी पडलेली आहे ती लगेच उचलते. सायली ती चिठ्ठी वाचते तर ती आता गोळ्यांची चिठ्ठी असते आणि नक्की हे कोणतं औषध आहे असं मात्र ती विचार करत असते. आणि तेवढ्यात मात्र आता अर्जुन, काय झालं बायको तू अशी इथे का उभी आहेस. त्यावरती आता सायली सांगते आत्ताच बाहेरून आली आणि तिच्या हातातून मात्र आता ही चिठ्ठी इथे खाली पडली, यावर कोणतं तरी औषध लिहिलेलं आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हे तर एकच औषध आहे. त्या अगोदर मात्र अश्विनला आपण हे सर्व विचारूया की हे सगळं त्याला माहिती असेल. त्यानंतर मात्र आता इकडे हे प्रियाचे आई वडील आहे लोखंडे आणि आता सदा लोखंडे हा मैनाला म्हणत असतो की गेल्या जन्मी मात्र तू काहीतरी पाप केलं असेल म्हणून आता ही पबली ना आपली मुलगी आहे तर ती आपल्या पोटाला आली. त्यावरती आता लगेच मैना म्हणते की हो तुम्ही तर मला दोष द्या, मी नाही तर तुम्ही पाप केलं असणार म्हणून तर ती अवधस आपल्या पोटाला जन्माला आली. आणि त्यानंतर मात्र आता प्रियाचा माणूस लगेच आता त्या सदा आणि मैनाला म्हणतो की चला चला लवकरच चला. तेव्हा सदा विचारतो की अहो तुम्ही आहात तरी कोण. तेव्हा तो खोटं बोलतो, मला सायली आणि अर्जुन सरांनी पाठवलेलं आहे असं म्हणतो. आणि निरोप दिला की प्रियाला कळालेला आहे की तुम्ही दोघेही इकडे आहात, त्यामुळे त्या शांता मावशी सारखं ती तुम्हाला संपवणार आहे, तर त्यामुळे सरांनी तुम्हाला माझ्याबरोबर लगेच येण्यासाठी सांगितलेलं आहे. तेव्हा या दोघांना तर धक्काच बसतो. तेव्हा हा माणूस खोटं बोलतो की मला मात्र त्या दोघांनी तुम्हाला एका आश्रमामध्ये शिफ्ट करण्यासाठी सांगितलेलं आहे. हे बघा माझ्यावर विश्वास ठेवा, मी अर्जुन सरांच्या ऑफिसमध्ये काम करतोय. तेव्हा आता सदा म्हणतो की हे बघा ते ठीक आहे पण जयेशला तर येऊन द्या ना. त्यावरती आता त्याला ठसका सुद्धा लागतो. तेव्हा तो माणूस म्हणतो की हे बघा दादा आता इतका वेळ नाही. तेव्हा मैना म्हणते की ठीक आहे मी एकदा सायली किंवा अर्जुनशी बोलून घेते. मैना फोन करायला निघणार तोच लगेच हा प्रियाचा माणूस म्हणतो की हे बघा आपण आश्रमामध्ये गेल्यानंतर बघूयात काय करायचं आहे ते, कारण अर्जुन सरांनी आपल्याला ताबडतोब इथून निघायचं सांगितलेलं आहे. कारण प्रिया कुठल्याही क्षणी येथे येऊ शकते. समजा हे बघा तुम्ही फोनवर बोलायला गेलात आणि प्रिया जर इकडे आली तर काय करायचं बरं. म्हणून हा मुद्दाम आता त्या दोघांनाही घाबरून देतो. मैना खूप घाबरते आणि नको कैदाशीन मात्र काही करून इकडे यायला नकोय. ती लगेच ते आपलं सामान वगैरे घेऊन त्या माणसाच्या सोबत निघून जातात.
त्यानंतर आता इकडे अर्जुन सायली ती चिठ्ठी अश्विनला दाखवतात. अश्विन म्हणतो की हे बघा, हे कोणत्याही औषधाचं नाही, नाव नाही, चिठ्ठी वगैरे नाही, तर एक प्रकारचं पॉइझन आहे आणि हे खूप डेंजर आहे. एखाद्या म्हणजे काही माणसावर एखादा प्रयोग जर झाला तर एका काही तासातच त्याची डेथ होऊ शकते. विशेष म्हणजे कळणार सुद्धा नाही की डेथ कोणत्या कारणामुळे झालेली आहे. मग आता अर्जुन सायलीला हे ऐकल्यानंतर धक्का बसतो. अर्जुन विचार करतो की आता इतकं डेंजरस हे औषध प्रिया नक्की कोणाला देणार आहे बरं. आता मात्र अश्विन विचारतो की तुम्हाला मात्र ही चिठ्ठी कुठे मिळाली, कारण हे औषध सहजासहजी कुठेही विकत मिळत नसतं. अर्जुन सायली आता दोघे एकमेकांकडे पाहतात. अर्जुन आता खोटं बोलतो आणि म्हणतो की ऍक्च्युली कसं की आता माझ्या एका केसमध्ये याचा उपयोग झालेला आहे, माझ्या क्लायंटनेच मला हे दिलेलं आहे. तर त्यावरती अश्विन म्हणतो की म्हणजे हे बघ, मला असं वाटतं की नक्की मात्र अजूनपर्यंत तुझ्या ह्या केसमध्ये कुणाची डेथ तर झाली नसेल ना. ठीक आहे, मी निघतो, मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे असे बोलून अश्विन निघून जातो. तेव्हा आता अर्जुन आणि सायली विचार करतात आणि आता सायली म्हणते की ही तर नक्की ह्या विषयाचा कुठेतरी वापर करू शकते. आणि तेवढ्यात त्याला जयेशचा फोन येतोय. अर्जुन फोन उचलतो आणि बोल ना जयेश असं म्हणतो. आता जयेश म्हणतो की हे बघा साहेब, सदा आणि मैना मात्र जयेशच्या घरातून गायब झाले, चैतन्याच्या घरातून. हे सर्व ऐकल्यानंतर मात्र अर्जुनला फार मोठा धक्का बसतो आणि सायलीला सुद्धा. आता हा प्रियाचा माणूस एका ठिकाणी आता या दोघांना घेऊन येतो रिक्षातून आणि रिक्षा थांबवतो. तेव्हा सदा आणि मैना खाली उतरतात. तर मैना विचारते की दादा, अहो तुम्ही इथे कुठे रिक्षा थांबवली, तुम्ही तर सांगत होते की अर्जुन सायलीने आम्हाला कुठल्या तरी आश्रमात जायचं सांगितलं. तेव्हा त्या माणसाला आता हे सर्व आठवतं की ज्या ज्या रस्त्यावर सीसी कॅमेरे आहेत तेथून जायचं नाही, नाहीतर अर्जुन सायली तुझा पाठलाग करते. तो मुद्दाम खोटं बोलतो आणि म्हणतो की हे बघा ताई, येथे रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी मात्र सीसीटीव्ही कॅमेरे आहे आणि ती प्रिया आपल्याला तेथून पाहू शकते. त्यामुळे मात्र आपल्याला तेथून नाही जायचं, त्यामुळे मात्र आपल्याला येथून जायचं नाही, आपल्याला मात्र ह्या आड्या रस्त्यातून चालत जायचं आहे. आणि समोर मात्र आता आनंदी असते. आनंदी ह्या दोघांचं बोलणं ऐकते. दादा म्हणतो की अहो काय बोलतात, माझी तब्येत बरोबर नाही, मला नाही चालता येणार, दम लागेल मला. हा प्रियाचा माणूस खोटं बोलतो आणि म्हणतो की तो आता अर्जुन सुभेदारांनी सांगितलेला आश्रम आहे ना, तो येथे थोड्या अंतरावरच आहे. एवढ्यात आनंदी मात्र आता समोरच रिक्षाच्या पलीकडून भाजी घेत असते आणि हे सर्व ऐकते. म्हणून आनंदी मात्र आता काठी टेकत टेकत आता त्यांचा पाठलाग करत येते आणि जेव्हा तिला भाज्यांचा वास येतो तेव्हा तिला समजते की येथे भाज्यांचं दुकान आहे. भाजीचा वास येते. थोडीशी पुढे येते सदा आणि मैन्याचा पाठलाग करत आणि तेथे वड्यांचं दुकान असतं, वडापाव आणि वडे तळलेला वास तिला येतो. तेव्हा ती म्हणते की नक्की येथे वडापावचं दुकान आहे. तसतशी त्यांचा पाठलाग करत ती पुढे येते आणि आता मात्र सदा आणि मैना एका ठिकाणी थांबलेले असतात. पुढे दगडांची भिंत असते. आनंदी त्या दगडाला हात लावते. काहीतरी आता ती इशारा घेत असते की नक्की आपण कुठे जात आहोत. आणि तेवढ्याच सदा मैना थांबलेले असतात. तर सदा म्हणतो की बघ ना अगं ती बबली किती भयानक मुलगी आहे ग, आणि आज मात्र आपण अर्जुन सायलीमुळे वाचलो ग. मैना म्हणते की हो, अर्जुन सायली जर नसते तर आपलं काय झालं असतं कुणास ठाऊक. तेवढ्यात तेथे एक मंदिर असतं. मंदिरातील घंटा वाजते आणि आता तो आनंदीच्या कानामध्ये पडतो. तेव्हा तिला समजतं की येथे मंदिर आहे. मैना म्हणते की चला ते पुढे गेलेले आहे. आनंदी विचार करते की मंदिराची घंटा आहे म्हणजे नक्की येथे कुठेतरी मंदिर आहे. तर तेव्हा आता तो माणूस मात्र सदा मैनाला आवाज देऊन त्यांना आतमध्ये घेऊन जातो. आता लगेच आनंदी तो पाठलाग करत करत त्यांच्या मागे तिथपर्यंत गेटपर्यंत येते. तेवढ्यात मात्र त्या गेट जवळ येते आणि गेटचा दरवाजा उघडते. तेव्हा तो माणूस बाहेर येतो आणि मॅडम तुम्हाला काय हवं आहे असं विचारतो. तेव्हा आता ही आनंदी म्हणते की मी नक्की कुठे आले आहे, मला काही कळाले नाही. तो खोटं बोलतो की येथे सत्संग सुरू आहे आणि भाविकांनी आतमध्ये येण्याची वेळ संपलेली आहे, प्लीज इथून जा. तेव्हा आनंदी म्हणते की प्लीज दादा, मला एकदा आत नेलं असतं तर. तो आनंदीला तेथून निघून जायला सांगतो की तुमच्यामुळे मला ओरडा खावा लागेल. आनंदी विचार करते की ह्या माणसाच्या आवाजावरून हे असं वाटतं की नक्की हा खोटं बोलतोय आणि हा तोच माणूस आहे की मगाशी सीसीटीव्ही फुटेज प्रियाला दिसायला नकोय असं म्हणत होता. तो कुठल्या तरी आश्रमात सुद्धा जाण्याबद्दल बोलत होता. त्यामुळे मला आता सायलीताईला फोन करावाच लागेल. आनंदी लगेच सायलीला फोन करते. सायली लगेच आनंदीचा कॉल आहे म्हणून उचलते आणि बोल ना आनंदी असं म्हणते. आता आनंदी म्हणते की सायलीताई, मला खूप महत्वाचं तुला काहीतरी सांगायचं आहे. आता अर्जुन सायली एकमेकांकडे बघतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सायली मात्र नंदिनीला फोन करते आणि म्हणते की नंदिनी, जर आम्हाला कळाले नाही की ते दोघं कुठे आहे आणि त्यांच्या जीवाला खरंच खूप मोठा धोका आहे ग. त्यावरती आता लगेच नंदिनी म्हणते की तू अजिबात काळजी करू नको, मी बघते. जेव्हा त्या आश्रमात आता ह्या दोघांना आणलेलं असतं तर तेव्हा आता हे खोटे डॉक्टर बनून हा प्रियाचा माणूस आलेला असतो आणि आता मात्र ते सदा आणि मैनाला चेक करतात आणि म्हणतात की तुमच्या दोघांच्याही रक्त
आहे आणि तुम्हाला इंजेक्शन द्यावं लागेल म्हणून खोटं बोलून ते त्यांना इंजेक्शन देण्याचं ठरवतात। तेव्हा ते इंजेक्शन देण्याची तयारी सुरूच करतात। तेवढ्यात सायली आता नंदिनीला फोन करते आणि तुला आश्रम सापडला का असं विचारते। नंदिनी म्हणते की हो मी जवळच आहे आणि आता मात्र ही प्रिया सुद्धा तेथे ह्या आपल्या माणसाच्या सोबत एक डॉक्टर बनून आलेली असते, नर्स बनून। आणि आता मात्र ती हातामध्ये इंजेक्शन घेते आणि म्हणते की मैनावती आणि सदाशिव लोखंडे शेवटचे काही तास आता मोजायला लागा। तेवढ्यात आता नंदिनी तेथे येणार असते। तर मित्रांनो, आता सदा आणि मैनाचा जीव मात्र नंदिनी येऊन कसं वाचवते हे बघणं आता खूप असं इंटरेस्टिंग ठरणार आहे। तेव्हा आता पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।